तोंड कसं काळं केले. शेतकऱ्याच्या घरची लक्ष्मी. रामराम मंडळी, मी अक्षय. शेती करायची म्हटलं की सुख दुःख सगळं आपलंच. ऊन असो, वारा असो, पाऊस असो किंवा अगदी दिवाळीचा सण असो, शेतकऱ्याला सुट्टी नसतेच. त्यात आज आहे लक्ष्मीपूजन. म्हणून सकाळपासून पटापट सगळी कामं उरकली आणि दुपारी अचानक धो पाऊस आला. पाऊस थांबला आणि मग मी घेतलं माझं आवडीचं काम म्हणजेच लक्ष्मीपूजनासाठी हार बनवायला. थोड्याच वेळात हार तयार झाले. मम्मीने आरतीचं ताट सजवलं आणि मग आम्ही सुरुवात केली घरच्या लक्ष्मींना ओवाळायला. सर्वात आधी पूजा केली आमच्या सोबत शेतात राबणाऱ्या आमच्या ट्रॅक्टरची. नंतर पूजा केली आमच्या लालपरी बाईकची. आणि आत्ता आली खरी लक्ष्मी, आमच्या गोठ्यातली आमची सोनी. हे बघा, तिने चिखलाने आपलं तोंड आणि शिंग कसं माखून घेतलंय. पण हीच खरी शोभा. हीच आहे आमच्या शेतकऱ्याच्या घरची ओळख. असं म्हणतात की गायीची पूजा म्हणजेच 33 कोटी देवांची पूजा केल्यासारखंच असतं. कारण गायीच्या पोटात 33 कोटी देवांचा वास असतो. तर आमच्या या गोठ्यातल्या लक्ष्मीकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नको नको मना गुंतू मायात